ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्य जनतेच्या संपत्तीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। त्यावरून देशभर काहूर माजलाय। संपत्ती हिसकावण्याची ताकद सरकारकडे आहे का? घटनेत अशी काही तरतूद आहे का? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले प्रकरण काय आहे याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया। तुमची कष्टाची संपत्ती हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा मनसूबा आहे। काँग्रेसचे सरकार आल्यास प्रत्येकाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल। तुमच्याकडे असलेल्या सोने चांदीचा हिशोब घेतला जाईल। तुमची जमीन जायदाद तपासली जाईल, त्याचा हिशोब घेतला जाईल। देशातील नागरिकांमध्ये समान संपत्ती वाटण्याच्या नावाखाली तुमची वैयक्तिक संपत्ती काढून ती ज्यांना जास्त मुले आहेत अशा कुटुंबामध्ये वाटली जाईल। यापूर्वी काँग्रेसच्या पंतप्रधानांनी देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे म्हटले आहेच। असे सांगत तुमची कष्टाची संपत्ती जप्त करण्याचा सरकारला अधिकार आहे का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना केला। त्यातच काँग्रेसचे नेते आणि सोनिया गांधींचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी वारसा कर लागू करण्याबाबतचे वक्तव्य केले। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्य जनतेच्या संपत्तीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। त्यावरून देशभर काहूर देखील माजलंय। संपत्ती हिसकावण्याची ताकद सरकारकडे आहे का? घटनेत अशी काही तरतूद आहे का? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले प्रकरण काय आहे याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया। भारतीय राज्यघटनेत कलम 29B मध्ये याबाबत सुतोवाच केलाच आहे। राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये हे कलम समाविष्ट आहेत। कलम 39B काय आहे? कलम 39B आपल्या राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये समाविष्ट केले। यात म्हटले आहे की सार्वजनिक मालमत्ताचा उपयोग सामान्य जनतेला झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्याची मालकी आणि नियंत्रण असलेच पाहिजे। सोप्या भाषेत समजून घेतले तर देशाच्या सार्वजनिक मालमत्ताचा वापर राष्ट्रीय हितासाठी केला पाहिजे असे म्हणता येईल। ते सर्वसामान्यांच्या हिताचे असले पाहिजे। आता या व्याख्येनुसार सार्वजनिक मालमत्ता हिसकावून गरिबांमध्ये वाटली जाऊ शकते का? किंवा वैयक्तिक मालमत्ता देखील सरकारने ताब्यात घेऊन गरिबांमध्ये वाटली जाऊ शकते का? या मुद्द्यावरून पेच निर्माण झालाय। 1977 चे रंगनाथन रेड्डी प्रकरण हा मुद्दा बराच जुना आहे। 1977 मध्ये रंगनाथन रेड्डी यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती। 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे कलम 39B च्या मुद्द्यावर चर्चा झाली। देशाच्या सार्वत्रिक मालमत्तांमध्ये खासगी मालमत्तेचाही समावेश आहे का, याला 4 न्यायमूर्तींनी विरोध केला होता। तर 5वे न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांनी भौतिक संसाधनांमध्ये खासगी मालमत्तेचाही समावेश आहे असे म्हटले होते। त्यामुळे यावर ठोस निर्णय झाला नाही। 2002 साली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं होतं, परंतु कलम 39B चा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला गेलाय। 1983 चे संजीव कोक प्रकरण। 1983 साली याच प्रकरणात संजीव कोक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुन्हा 5 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले। या खंडपीठाने निकाल देताना कलम 39B मध्ये खासगी मालमत्तेचाही समावेश असल्याचे सांगितले। पुढे 1997 साली मफतलाल प्रकरणात हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे असल्याचे सांगण्यात आले। या विषयावर संशोधन करण्यासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्यात यावे असे सांगण्यात आले। 2002 मध्ये 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील कलम 39B च्या मुद्द्यावर विचार केला आणि त्यानंतर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने अलीकडेच घटनेच्या कलम 39B ची व्याख्या निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली। खंडपीठाने स्पष्ट केले की घटनेचा उद्देश सामाजिक बदल घडवण्याचा आहे, म्हणून एखाद्या व्यक्तीची खासगी मालमत्ता सार्वजनिक मानता येणार नाही। खासगी मालमत्ता सार्वजनिक हितासाठी वापरली जाऊ शकत नाही। सरन्यायाधीश म्हणाले, 1977 च्या रंगनाथन रेड्डी खटल्यातील कलम 39B च्या न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांच्या समाजवादी व्याख्येकडे जाण्याची आम्हाला गरज नाही, परंतु सध्याची पिढी ज्या संसाधनावर अवलंबून आहेत अशा संसाधनांचा सामुदायिक संसाधनांमध्ये नक्कीच समावेश असेल, पण यात नैसर्गिक संसाधनांचा समावेश असेलच।